दरम्यान ब्लॅक बॉक्स वरून रोहित पवारांनी अनेक सवाल उपस्थित केलेत, ते काय म्हणतायत ऐकूयात. आगीच्या बाबतीत लोक म्हणतील रे असं नाही, तिथं खूप मोठा ब्लास्ट झाला. एक तुम्ही समजून घ्या, तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले. त्याचं कारण असं, तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो. त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही. त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे. तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास नंतर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो, असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठे जळली आहे? इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेल्या नाहीत. म्हणजे उगाच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली, असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. दरम्यान अपघातग्रस्त विमानाच्या विम्यावरून रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलाय. विमानाचा लायबिलिटी विमा 210 कोटींचा होता. मेन पायलटला या 210 पैकी किती पैसे मिळणार होते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक माहिती आहे. इन्शुरन्स हा विमानाची किंमत किती? आज ते विमान जे होतं, जे आज असतं, तर त्याची ऍक्च्युअल किंमत 35 कोटीला ते घेतलं होतं. पण ज्या पद्धतीचं त्याचं इंजिनची क्वालिटी आणि काही आकडे आणि पॅरामीटर्स बघितले, ते आज 10 ते 15 कोटीला जास्तीत जास्त विकू शकले असते. इतकी वाईट परिस्थिती त्याची आहे. आणि ज्या लोकांनी ते विमान चालवलंय पूर्वी आणि आज ते कंपनी बरोबर नाही, या लोकांनीच आम्हाला सांगितलं की 10 कोटीत दिलं कुणी जर असतं आत्ता तरी न घेणं हे जास्तच योग्य ठरलं असतं. आता 10-12 कोटीच्या किमतीचं जे विमान होतं त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती? तर 55 कोटी रुपये होती. त्यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स किती होता? 210 कोटी. म्हणजे आत बसणारी लोक, त्याच्यानंतर घरावर कोणाच्या पडलं, तर जर कुठल्या व्यक्तीवर पडलं, जनावरांवर पडलं, तर 210 कोटी रुपये त्याची टोटल लायबिलिटी व्हॅल्यू होती. आता ह्याच्यामध्ये पायलट सुद्धा आले, याच्यामध्ये 5 जण आली. मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार या 210 पैकी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्या पायलटला माहित होती का? खरंच इन्शुरन्स मिळणार होता का? या बाबतीत स्पष्टीकरण होणं महत्वाचं आहे.